Cancer Healer Center, a new beginning. बिडवलकर ठाकरे राज ठाकरेंना अटक करा. हिंदी सक्ती विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल. लाऊडस्पीकर न लावण्यावरून तक्रार दिल्यामुळे बीडमध्ये वकील महिलेला सरपंच आणि कार्यकर्त्यांची मारहाण. हत्येच्या उद्देशाने मारहाण केल्याचा महिलेचा आरोप, तर सखोल चौकशी करण्याचे राज्य महिला आयोगाचे निर्देश. दरम्यान बीडमधील वकील महिलेच्या मारहाणी संदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना. कुणालाही पाठीशी घालणार नाही, सक्त कारवाई करणार, अजित पवारांची माहिती. तर मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर आठवड्याभरापासून परदेशात गेल्याची माहिती. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर केळकर परदेशात, सूत्रांची माहिती. अक्षय शिंदेला ज्यांनी गोळ्या घातल्या ते बडतर्फ झाले, पण एन्काउंटरचे ऑर्डर देणारे मजेत आहेत. एन्काउंटरचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल. पोलिसांनी माझ्या मुलाला मारायला नको होतं. परभणीतील मोर्चामध्ये बोलताना सोमनाथ सूर्यवंशी यांची आई भाऊक. बिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच वैभव नाईकांनी तक्रार का केली नाही? 2009 पासूनचे सिद्धेश शिरसाट आणि नाईकांचे सीडीआर तपासा. दोघांचा फोटो दाखवत निलेश राणेंची मागणी. धनंजय मुंडेंच्या आमदारकी विरुद्ध राजेसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव. ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी 10 लाख दिले. कासलेंच्या मुंडेंवरील आरोपांनंतर देशमुखही आक्रमक. नाशिक दगडफेक प्रकरणी अटकेतील 37 जणांची आज कोर्टासमोर हजेरी. धार्मिक स्थळाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात केला होता हिंसाचार. आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हा दाखल. सोलापूर न्यूरोसर्जन शिरीष वळसगावकर यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या. उपचारादरम्यान डॉक्टर वळसंकर यांचा मृत्यू. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. अमेरिकेत शिकत असलेल्या हजारो परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द, तर 50% भारतीय विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश. अमेरिकी कायद्यांचं उल्लंघन केल्याचं कारण देत परराष्ट्र मंत्रालयाकडून देश सोडण्याचे आदेश. ठाण्यामध्ये आज कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. जलवाहिनीमध्ये गळती लागल्याच्या कारणावरून दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. काटकसरीनं पाणी वापरण्याचं ठाणेकरांना आवाहन. बदलापूरचा प्लॅटफॉर्म नंबर 1 कायमस्वरूपी बंद होणार. होम प्लॅटफॉर्मवर जाऊन बदलापूरकरांना आता मुंबई सीएसएमटीच्या दिशेनं गाडी पकडावी लागणार. लिफ्ट बसवणं आणि एस्केलेटर लावण्याच्या कामांसाठी हा निर्णय. मध्य रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगा ब्लॉक. सीएसएमटी विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीमध्ये डाऊन मार्गावरील सेवा या जलद मार्गावर वळवल्या जाणार. देशातील साखर उद्योगाला हवामान बदलाचा फटका, तर कारखानदारीला 24,000 कोटींचा फटका. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या स्थानी. देशातील साखर उत्पादनात 60 लाख मेट्रिक टनांची घट होण्याची भीती. टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची उद्योगपती एलन मस्क यांच्याशी चर्चा. अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय भागीदारीसह अन्य महत्त्वाच्या विषयांवर संवाद. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अमर्याद सहकार्याचा निर्धार व्यक्त. Cancer
Super Healer Center, a new beginning.